नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकार या विषयामध्ये राष्ट्रीयकृत बँक व कृषी पतपुरवठा हे प्रकरण पाहतोय. पाठीमागील तासाला आपण राष्ट्रीयकरण म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तसेच 14 बँकांचे राष्ट्रीयकरण, त्याच पद्धतीने या राष्ट्रीयकरणाची जी कारणे आहेत बँकेच्या ती आपण पाहिलेली आहेत. तर आजच्या तासाला आपण राष्ट्रीयकरणानंतर मिळालेल्या यशाची माहिती हा घटक पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रीयकरणाची बँकांच्या राष्ट्रीयकरणाची विविध कारणं बघितलेली आहेत. तर बँकांचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर किती प्रमाणात यश हस्तगत झालं किंवा कोणकोणते उद्देश साध्य झाले हेही आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जशी विविध जी कारणं आहेत ती कारणं या बँकांच्या राष्ट्रीयकरणासाठी कारणीभूत ठरलेली आहेत. 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा जो निर्णय आहे तो 19 जुलै 1969 मध्ये करण्यात आला. पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी तो आदेश काढला किंवा यांनी तो निर्णय घेतला आणि भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रपतींनी एक खास वटहुकूम काढण्यात आला. 19 जुलै 1969 या दिवशी या बँकाकडे कमीत कमी रुपये 50 कोटीच्या ठेवी होत्या. त्या सर्व बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. या वटहुकुमाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. हा वटहुकूम म्हणजे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कावर अतिक्रमण आहे, म्हणून तो रद्दबातल करण्यात यावा अशी भूमिका बँकांनी घेतली व सर्वोच्च न्यायालयाने हा वटहुकूम रद्दबातलही ठरवला. परंतु भारताच्या राष्ट्रपतींनी 14 फेब्रुवारी 1970 रोजी दुसरा वटहुकूम काढला. पूर्वी काढलेल्या वटहुकुमातील सर्वच तरतुदीचा समावेश करून स्वतंत्र कायदा संसदेस पास करण्यात आला आणि अशा प्रकारे राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. म्हणजेच राष्ट्रीयकरणाची जी विविध कारणं आपण पाहिलेली आहे त्या कारणामुळंच या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी घेतला होता. तर हे जे राष्ट्रीयकरण झालेलं आहे तर त्यानंतर किती प्रमाणात यश किंवा कोणकोणते उद्देश साध्य झाले त्याकडे आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तर भारताच्या बँक व्यवसायाच्या इतिहासात 1 जुलै 1955 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण त्या दिवशी इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण झाले व स्टेट बँकेची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 19 जुलै 1969 रोजी देशातील 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. निश्चितच उद्दिष्टे व धोरणे यांना पूरक ठरतील अशा दृष्टिकोनातून विकसनशील अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व योग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी या बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. 1961 मध्ये बँकाकडून होणारा कर्ज पुरवठा फक्त 160 कोटी रुपये होता. तो जून 2004 मध्ये वाढला. लघुउद्योग क्षेत्रासाठी 1961 मध्ये 260 कोटी रुपयाचा कर्जपुरवठाही करण्यात आला. 1951 मध्ये 16,590 कोटी रुपयापर्यंतही ती उलाढाल किंवा कर्जपुरवठा करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. इतर अग्रक्रम क्षेत्रांना 1961 मध्ये 20 कोटी रुपये पतपुरवठा करण्यात आला. 1951 मध्ये या क्षेत्रांना 86,040 कोटी रुपयांचा पतपुरवठा केला. यावरून अग्रक्रम क्षेत्रातला येणाऱ्या वित्तपुरवठ्यात कमालीची वाढ झाली असं आपल्याला म्हणता येईल. शेतकऱ्यांना विहीर खोदणे, त्याच पद्धतीनं पंप बसवणे, खतांची खरेदी करणं, बी बियाणं खरेदी करणं यासाठी प्रत्यक्ष कर्ज पुरवठा केला गेला. निश्चितच अशा किंवा अर्थातच या संदर्भात व्यापारी बँकांनी जो काही शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा केला तो अपेक्षेपेक्षा कमी होता अशी टीकाही यावरती करण्यात आली. त्याची 2 कारणे निश्चितच आपल्याला सांगता येतील. ती म्हणजे
अग्रक्रम क्षेत्रामध्ये योग्य प्रकल्पाचा अभाव आणि दुसरं कारण आहे शाखा पातळीवर योग्य निर्णय घेण्याचा अभाव. म्हणजेच अशी दोन कारणं जी आहेत ती किंवा या दोन कारणं निश्चितच ही टीका करण्यासाठी सहाय्यभूत ठरली असे आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. राष्ट्रीयकृत बँकांनी अग्रक्रम क्षेत्राला पतपुरवठा करताना विभेदी व्याजदराची धोरण स्वीकारले व दुर्बल आर्थिक कमकुवत घटकांना दिलासाही दिला. 1972 मध्ये 162 जिल्ह्यामध्ये विभेदी व्याजाच्या दराचे धोरण राबविण्यात आले. या धोरणानुसार अल्पभूधारक समाजातील दुर्लक्षित जी कुटुंब आहेत तसंच स्वयंरोजगार असणारे लोक यांना अल्प व्याज कर्जे दिली जातात. व्याजाचा दर फक्त 4% असतो. त्यानंतर ही योजना सर्व देशभरही राबविण्यात येते. या योजनेचा फायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतलेला दिसून येतो. व्यापारी बँकाच्या राष्ट्रीयकरणानंतर कर्जपुरवठा करताना आणखी एक बदल केलेला दिसून येतो. तो म्हणजे कर्जास दृश्य तारणापेक्षा त्याचे भविष्यातील उत्पत्ती विचारात घेतली जाते. एखाद्याजवळ कर्जासाठी तारण नसले तर तरीही चालते, फक्त त्याच्याजवळ अर्थक्षम योजना असावी व ती योजना कार्यान्वित करून स्वतःचं उत्पन्न त्यानं वाढवणं गरजेचं आहे किंवा तशी जिद्द त्याच्या ठिकाणी दिसून येणं आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये बँक सेवा उपलब्ध करण्यासाठी व ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्यासाठी अग्रणी बँक योजना राबविण्यात येते. थोडक्यात बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे विविध हेतू साध्य झालेले आहेत असे आपणाला या ठिकाणी निश्चितपणे सांगता येईल. बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर भारताच्या ग्रामीण विकासामध्ये निश्चितच भर पडलेली दिसून येते. ग्रामीण विभागात बँकांचा विस्तारही जेवढा होणे आवश्यक होते तेवढा झालेला दिसत नाही. ही एक त्रुट आपणाला या ठिकाणी सांगता येते. कारण भारत हा खेड्यांचा देश आहे, म्हणून आपण ग्रामीण भागामध्ये आणखीनही बँकांचं जाळं पाहिजे तेवढ्या प्रमाणात विकसित करू शकलेलो नाही. भारतातील एकूण लोकसंख्येच्या 70% लोकसंख्या ही खेड्यामध्ये राहते. निश्चितच यांचा उदरनिर्वाह हा शेती असल्यामुळं या शेतीसाठी कर्ज पुरवठा करणं, बँकांचं जाळं वाढवणं आवश्यक आहे. या बँकांचं जाळं वाढल्याशिवाय निश्चितच बचत योजना किंवा बचतीचं महत्त्व लोकांना कळणार नाही. तसेच फार थोड्या शेती क्षेत्रावर अधिक कुटुंबे अवलंबून असतात, त्यामुळे बचतीसुद्धा अल्प प्रमाणात झालेले दिसून येतात. निश्चितच त्यामुळे ग्रामीण बँकांना त्या भागात ठेवी मिळत नाहीत. बहुसंख्य जनता निरक्षर असल्यामुळेही बँक व्यवहाराची माहिती त्यांना नसते. जशा अनेक उणिवा या राष्ट्रीयकरणानंतर बँकांना आलेल्या दिसून येतात किंवा येतात. तर मित्रांनो, या पद्धतीने आपणाला बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर कुठली उद्दिष्टे साध्य झाली किंवा कशा पद्धतीने या बँकांनी यश संपादन केलं ही माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर मित्रांनो, पुढचं प्रकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 10वं प्रकरण आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, ज्याला आपण नाबार्ड म्हणतो. NABARD, नॅशनल ॲग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट रुरल डेव्हलपमेंट बँक, म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड असं तिला म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, ग्रामीण विकासामध्ये किंवा शेती विकासामध्ये नाबार्डचा वाटा महत्त्वाचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी शेती क्षेत्र हे महत्त्वाचं आहे आणि या शेती क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यासाठी या नाबार्ड बँकेचे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यालाच RBI म्हणतो, त्यामार्फत या शेती क्षेत्रासाठी पतपुरवठा व्हावा या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केलेले आहेत.
सुरुवातीस स्वतंत्र कृषी विभाग शेती व शेतीशी निगडीत पतपुरवठ्याचे काम पाहत होता. परंतु सन 1956 मध्ये रिझर्व्ह बँकेने शेतीसाठी राष्ट्रीय कृषी निधी, त्यालाच विकास व स्थैर्य असे 2 निधी स्थापन केले व 1963 मध्ये रिझर्व्ह बँकेने कृषी पुनर्वित्तीय महामंडळाची स्थापना शेती व शेती संलग्न क्षेत्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी करण्यात आली. तसंच बँका व संस्थांच्या पुनर्वित्तीय सहकार्याने गरज भागवण्यासाठी निश्चितच ही मदत केलेली दिसून येते. या महामंडळाचे रूपांतर नंतर कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळामध्ये करण्यात आले आणि 1971 साली अल्प व छोट्या शेतकऱ्यांना कर्जाची हमी देण्यासाठी पतहमी महामंडळ स्थापन करण्यात आले आणि सन 1981 मध्ये नेमलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीने, ज्या समितीचं नाव आहे शिवराम समिती, या समितीने शेतीसाठी राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च बँकांची गरज प्रतिपादन केली होती आणि त्या गरजेतूनच 12 जुलै 1982 रोजी संसदेच्या कायद्याने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची म्हणजेच नाबार्डची स्थापना करण्यात आली. म्हणजेच ग्रामीण कृषी किंवा कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणून नाबार्ड या बँकेचं महत्त्व किंवा योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या नाबार्डचं व्यवस्थापन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेवर जे नियंत्रण असतं ते रिझर्व्ह बँकेचं असतं. नाबार्ड व्यवस्थापनामध्ये एक अध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर असतात हे अध्यक्ष, व 14 संचालकांचा समावेश असतो. राष्ट्रीय कृषी व विकास बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 16 विभागीय व 7 उपविभागीय कार्यालये आहेत. या बँकेमार्फत शेती संस्थेतील अधिकारी व बँकामधील कर्मचारी व अधिकाऱ्यासाठी 14 प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत, जे या पद्धतीने या नाबार्ड बँकेचे व्यवस्थापन चालते. मित्रांनो, लक्षात ठेवा, मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. 6 विभाग आहेत, 7 उपविभाग आहेत, 14 प्रशिक्षण केंद्र आहेत आणि रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण या नाबार्डवर असते आणि व्यवस्थापनामध्ये एक अध्यक्ष असतो. तो अध्यक्ष म्हणजे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर असतात आणि 14 लोकांचं संचालक मंडळ असतं. अशा या व्यवस्थापनातून नाबार्डचं कामकाज चालतं. त्यानंतर मित्रांनो, भाग भांडवलाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर नाबार्ड मार्फत शेती व ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची उपलब्धता केलेली दिसून येते. बँक स्थापनेवेळी अधिकृत भांडवल हे 500 कोटी रुपये व वसूल भांडवल हे 100 कोटी रुपये होते. त्यामध्ये केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेचा प्रत्येकी वाटा हा 50% इतका होता. 2001 मध्ये या बँकेचे अधिकृत भागभांडवल 2000 कोटी करण्यात आले. राष्ट्रीय कृषी विकास बँकेला रिझर्व्ह बँकेकडूनही अल्प मुदतीने किंवा अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. तसेच केंद्र सरकार, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून राष्ट्रीय कृषी विकास बँकेस वित्तीय सहाय्य करण्यात येते. तसेच गरज पडल्यास कर्ज रोखे विक्री करूनही बँक आपला निधी उभारू शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने भांडवलाची उपलब्धता निश्चितच या नाबार्डला होत असते. निश्चितच रिझर्व्ह बँक, त्याच पद्धतीने केंद्र सरकार, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्यालाच मॉनिटरी फंड असं म्हटलेलं आहे. तसंच कर्ज रोखे विक्री अशा स्रोतातून या नाबार्डला कर्ज पुरवठा होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नाबार्ड बँकेची काही कार्य या ठिकाणी अभ्यासणार आहोत. निश्चितच ग्रामीण विकास किंवा कृषी विकास व ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाबार्ड ही बँक निश्चितच महत्त्वपूर्ण बँक आहे. जे या दृष्टिकोनातून या बँकेची कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राष्ट्रीय कृषी
व ग्रामीण बँक व ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्था म्हणून कार्य करते. म्हणजे नाबार्डचं जे काम आहे राष्ट्रीय स्तरावर कृषी विकास किंवा कृषी पतपुरवठा करणारी एक शिखर संस्था म्हणून नाबार्डचं कार्य महत्त्वपूर्ण आहे. तसेच या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांमध्ये समन्वय साधणे, तसेच पुनर्वित्त संस्था म्हणून कृषी व ग्रामीण विकास कार्यासाठी प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करण्याचं कार्यही नाबार्डमार्फत केलं जातं. तसंच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, राज्य सहकारी बँक, भूविकास बँक, प्रादेशिक ग्रामीण बँकांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचं कार्य या नाबार्डमार्फत केलं जातं. मित्रांनो लक्षात ठेवा, राज्य सहकारी बँक, भूविकास बँक तसंच प्रादेशिक ग्रामीण बँकांना वित्त पुरवठा करण्याचं कार्य नाबार्डद्वारे केलं जातं. त्याच पद्धतीनं राज्य सरकारला सहकारी पतसंस्थांचे भागरोखे खरेदीसाठी 20 वर्ष मुदतीचे कर्ज सुद्धा या नाबार्डमार्फत दिलं जातं. मित्रांनो लक्षात ठेवा, राज्य सरकारला सहकारी पतसंस्थेतील जे काही भागरोखे आहे ते खरेदी करण्यासाठी 20 वर्ष मुदतीची कर्ज उपलब्ध करून दिली जातात. त्याच पद्धतीने संशोधन व प्रसिद्धीची तरतूदही या बँकेमार्फत केली जाते. तसंच प्रादेशिक ग्रामीण बँक, सहकारी बँक यांची तपासणी करण्याचं कार्यसुद्धा नाबार्डला करावं लागतं. तसंच ग्रामीण भागातील कृषी, लघुउद्योग यामधील हस्तकला, कुटीर उद्योग यासारख्या उद्योगासाठी पुनर्वित्त संस्था म्हणून नाबार्ड कार्यरत आहे. तसंच ग्रामीण भागातील जनता व शेतकऱ्यांना दुष्काळ, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी मदतही नाबार्डमार्फत केली जाते. तसंच राज्य सरकारच्या मदतीने पीक विमा योजना राबविणे, तसंच कृषी व ग्रामीण विकासासाठी पतपुरवठा करणाऱ्या बँका व वित्तीय संस्थांना प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा म्हणून प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य या नाबार्डला करावं लागतं. तसंच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचं कार्यही नाबार्डला करावं लागतं. तसंच जागतिक बँक, आशियाई बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कृषी व ग्रामीण विकासासाठी मिळण्याच्या कर्जाचे वितरणही या नाबार्डमार्फत केलं जातं. तसंच कमकुवत व अकार्यक्षम सहकारी संस्थांची पुनर्रचना व पुनर्बांधणीसाठी सहाय्य देऊन सहकारी चळवळ बळकट करण्यासही नाबार्डमार्फत मदत केली जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने नाबार्डची कार्य आपणाला सांगता येतात. तसंच ग्रामीण संस्थात्मक विकास निधी, ज्यालाच RIDF असं म्हटलेलं आहे, 1 एप्रिल 1995 पासून राष्ट्रीय कृषी व विकास बँकेने सुरू केलेली ही योजना आहे. सिंचन सुविधा, रस्ते विकास, पाणलोट क्षेत्र विकास, पूर नियंत्रण योजना, बाजार सुविधा, गोदाम सुविधा, लाभक्षेत्र विकास, शीतगृहे, मत्स्य विकास, वन विकास यासारख्या योजनांसाठी 2004 अखेर 34,680 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 82% जास्त रक्कम रस्ते, पूल, सिंचन सुविधा यासाठी खर्च करण्यात आली किंवा वितरित करण्यात आली. तसंच सदर योजना राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याबरोबर स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने नाबार्ड, तिची स्थापना, तिचं जे काही कार्य आहे, तसंच ग्रामीण विकास संस्था निधी या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.